सरकारच्या लाडक्या बहिणी संतापल्या व धडक मोर्चा घेऊन थेट अकोले तहसील कार्यालयावरती पोहोचल्या। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने ज्या महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळणे बंद झाले आहे त्यांना तत्काळ लाभ मिळावा व मासिक 2100 रुपये घोषित करावे या मागणीसाठी हजारो महिलांनी एकत्र येत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वसंत मार्केट कार्यालय इथून थेट तहसील कार्यालय अकोले असा भव्य मोर्चा काढला। जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा। मागणी जे शांत पद्धतीने तुम्ही मांडायला आले शांत पद्धतीने आले त्यावेळेस तुमचं अभिनंदन करतो। आणि आता मॅडमने सांगितले तुमच्या जे शासनाकडे ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं एकंदरीत ज्यांचं जे लाडकी बहीण योजनेचं जे मानधन बंद झालेलं आहे त्यांचे एक अर्ज स्वतंत्र करा। तुमचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याकडून एक गट्टा घेऊ द्या। आणि दुसरं जे नवीन लाभार्थी नवीन ती योजना पाहिजे मिळायला पाहिजे अशा संदर्भातले जे एक अर्ज असतील ते एक आमच्याकडे द्या। आणि यांचे CDPO एकात्मिक महिला बाल कल्याण विकास विभाग आहे आपल्या पंचायत तो सरदार साहेब आणि BDO साहेब यांचे हे तिघं जे डिपार्टमेंट आहेत 3 ऑथॉरिटी जे आहेत त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि आम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना आम्ही तुम्हाला कळू। तोपर्यंत शांत पद्धतीने तुमचे जे विनंती अर्ज आहेत बंद झालेले स्वतंत्र करा तुमच्या कार्यकर्त्यांमार्फत तुमचं प्रतिनिधी असतील ते। आणि नवीन लाभ मिळायला पाहिजे सब कॅटेगरी 2 अर्ज स्वतंत्र आमच्याकडे द्या। आमच्याकडून बोलच नाही तुम्ही आणि त्याच्यावरती कार्यवाही त्याची कृतीने असेल किंवा शासनाला काय पत्रावर असेल तो कळवला जाईल। सांगितलं याची चौकशी करून आम्ही सरकारला कळवणार आणि त्याच्यावर निर्णय घेणार। 2 आठवड्याचा वेळ सायंकाळी आपल्याला बरोबर का?